राहत्याच्या श्रीकृष्ण मंदिराजवळ ओंकार गायकवाड या 13 वर्षाच्या मुलाच्या अंगावर गाडी घालण्याचा, दोनदा गाडी घातली त्याच्या अंगावर. त्याची मुलाची आजी बरोबर असताना हा प्रकार झाला. त्याही जखमी झाल्या या प्रकारात. त्यांनी विनंती केली की त्याला आता गाडी अंगावरून गेल्यानंतर नाही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. परंतु ज्या लोकांनी गाडी अंगावर घेतली ते पूर्ण नशेत होते आणि त्यांनी पुन्हा एकदा त्या आजीने सांगितल्यानंतर सुद्धा गाडी अंगावरून घातली आणि 2-3 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्या मुलाचं त्या ठिकाणी निधन झालं. सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की ही घटना घडल्यानंतर राहत्याचे त्या परिसरातले ग्रामस्थ हे राहता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षकांना भेटले. परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे या घडलेला गंभीर प्रकार असून त्याची साधी दखल घेतली नाही. वास्तविक नातेवाईक जर मुलाबरोबर असतील तर पोलीस सुद्धा सुमोटो गुन्हा दाखल करू शकतात, त्याची पाहणी करू शकतात, त्या ठिकाणचा पंचनामा करू शकतात. जर एखाद्या मुलाला, तरुण मुलाला जर चिरडून मारले जात असेल, इतकी संतापजनक आणि गंभीर घटना घडूनही राहत्याचे पोलीस निरीक्षक मात्र लोकांना आरेरावीची भाषा वापरत असेल तर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. जेव्हा 2-3 दिवसानंतर मुलगा मयत झाला आणि तरी सुद्धा त्याचा गुन्हा दाखल करून घेतलेला नाही आणि ते पोलीस स्टेशनला जाऊन सांगतात की फिर्याद घ्या, तरी फिर्याद घेतली जात नव्हती. मग मुलाचा मृतदेह घेऊन ग्रामस्थ राहता पोलीस स्टेशनला गेले तरी सुद्धा ते फिर्याद घ्यायला तयार नाही. मग 6-7 तास त्या ठिकाणी मृतदेह तसं ठेवल्यानंतर लोकांची गर्दी वाढायला लागली आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि म्हणून त्याच्यानंतर शिर्डीचे डीवायएसपी अमोलजी भारती यांनी त्या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि त्यांनी त्याच्या नातेवाईकांना, ग्रामस्थांना आश्वासन दिलं आणि मग त्या ठिकाणी जमाव पांगला गेला. परंतु मला या निमित्ताने म्हणायचं आहे की आपण गेल्या काही दिवसांपासून राहता शहरातील गुन्हेगारी वाढलेली आहे, गुंडगिरी वाढलेली आहे, खून पडत आहे. 15-15 दिवसाला या ठिकाणी खून होत आहेत. चोऱ्या तर नित्याची बाब झाली. मोटरसायकल चोऱ्या होतात, बाजारात गेलं तर आमच्या महिला सुरक्षित नाही, त्यांचे मोबाईल चोरले जातात, लोकांचे बाजारला येणाऱ्या लोकांचे खिसे कापले जातात आणि प्रचंड म्हणजे महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार वाढले. सर्व अवैध धंद्याचा सुळसुळाट चालू आहे या राहता शहरामध्ये. आणि याला कारण एकच आहे, इथले निष्क्रिय असलेले पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण. मी तर म्हणतो की हे जे पोलीस निरीक्षक आहे हे दिवसा आणि रात्री काय काय उद्योग करतात याचा जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खोलात जाऊन तपास केला तर अत्यंत गंभीर बाबी त्या ठिकाणी उघडकीस येतील. म्हणजे आपण लोकांचं संरक्षण करायला आलेलो आहोत की आपल्याला काही घेणं देणंच नाही. काही घडलं म्हणजे फिर्यादीलाच आरोपीसारखी ट्रीटमेंट द्यायची. कोणी फिर्याद द्यायला गेलं तर त्याच्याशी उद्धटपणे बोलायचं. त्याच्या फिर्यादी घेतल्या नाहीत वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे, राजकीय लोकांकडे ते लोक जातात. मग तो जर परत त्या ठिकाणी फिर्यादीच्या त्या ठिकाणी परत पोलीस स्टेशनला आले त्याला धमकायचं, आमच्याकडे का गेले. अरे तुम्ही जर त्या फिर्यादीला न्याय दिला नाही ते कोणाकडे तरी जातील ना न्याय मागायला. म्हणजे वास्तविक या घटनेत सुद्धा त्यांचे त्यांचे आजोबा असतील, घरचे लोक असतील, यांच्यावर मोठा मानसिक धक्का त्यांना बसलेला होता. तर त्यांना चांगली वागणूक देण्याऐवजी त्यांच्याशी आरेरावीची भाषा या पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी केली. एवढंच नाही तर राहता शहरात ते आंदोलन झाल्यानंतरही रात्री जेव्हा फिर्याद द्यायला गेले अंत्यविधी झाल्यानंतर त्यावेळेस सुद्धा या पोलीस निरीक्षकांनी त्या मुलाच्या आजोबांना धमकावलं की उद्या तुमच्यावर 4 लोक तरी येतील का, आता तुम्ही इथे येऊन आंदोलन करता का, तुमच्यावर त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करू शकू. अशा पद्धतीचं धमकावण्याचं काम या पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी त्या ठिकाणी केलं. अत्यंत गंभीर प्रकारे हा सर्व प्रकार मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जे
नवीन आलेले आहेत सुदर्शनजी, यांची मी काल त्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतली आणि राहता शहरात जी वाढलेली गुन्हेगारी आहे त्या बाबतीत हे पोलीस निरीक्षक काहीच करत नाही. गस्त घालायचे काम सुद्धा त्या ठिकाणी बंद आहे. प्रतिबंधात्मक कारवाया होणं गरजेचं असतं गुन्हे वाढू नये म्हणून. काही घेणं नाही या माणसांना. ते त्यांच्या वेगळ्याच कामात दंग आहे. आणि मलाच काय, तुम्ही राहता शहरातल्या प्रमुख राजकीय कार्यकर्त्यांना विचारलं ते सुद्धा सांगतील की सध्या ते काय काम करत असतात. आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं आहे. जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खाता आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत आणि राहता शहरातील जी गुन्हेगारी वाढलेली आहे ती गुन्हेगारी कमी व्हावी, गुंडांना त्या ठिकाणी चाप बसावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कुठल्या चोऱ्यांचा जर तपास होत नाही, मोटरसायकल चोरी किती कोणाच्याही जातात, मोटरसायकल ज्याची मोटरसायकल चोरी होते ना त्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबांना कळतं की किती त्रास असतो. कारण मोटरसायकल गेल्यानंतर त्यांच्यासमोर प्रश्न पडतो काय करायचं. त्या मोटरसायकल सीसीटीव्ही मध्ये आरोपी दिसतात परंतु अजूनही आरोपी त्या ठिकाणी सापडत नाही. किमान फिर्यादी दिल्यानंतर त्याचा तपास तर झाला पाहिजे. मुळात फिर्यादीत घेतले जात नाही, अर्ज स्वीकारले जातात. म्हणजे चोरीच्या घटना झाल्यानंतर लोकांना सांगतात अर्ज करा. म्हणजे गुन्हेच त्या ठिकाणी उघडकीस येऊ नये किंवा काय गुन्हे आपल्या परिसरात होत आहेत ते लक्षात येऊ नये म्हणून मुळात फिर्यादी घेण्यासाठी टाळाटाळ त्या ठिकाणी केली जाते. आपण पाहतो त्या ठिकाणी शेजारी आपल्या शिर्डी देवस्थान आहे, तिथे काल परवा पूर्वीपासून अगदी गाडीच्या काचा फोडून साई भक्तांचे ऐवज त्या ठिकाणी चोरीला जातात. म्हणजे गाडीच्या काचा फोडणाऱ्या टोळ्या शिर्डीत कार्यरत आहेत तरी काही त्या ठिकाणी कारवाई होत नाही. भक्तांना सुरक्षितपणे त्या ठिकाणी राहता येत नाही. असं झालं तर अशा पद्धतीची वागणूक जर साई भक्तांना मिळाली तर शिर्डीत येणारी जी साई भक्तांची संख्या आहे त्याच्यावर याचा परिणाम होईल. याचा विचार शिर्डीच्या ग्रामस्थांनी सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आपण पाहतो आश्वीस ते परिसरातली गावं तिथे सुद्धा दिवसा चोऱ्या व्हायला लागल्या. दिवसा चोर त्या ठिकाणी हल्ले करतायत. आणि म्हणून या शिर्डी मतदारसंघामध्ये सध्या कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. त्याचं मूळ कारण असं आहे की जे अधिकारी आणले जातात वरिष्ठ पातळीवरचे पण काही अधिकारी असतात त्यांना त्याचं काही देणं घेणं नाही. कोणाचे तरी पत्र घ्यायचं आणि या ठिकाणी त्यांची नेमणूक त्या ठिकाणी होते. आणि म्हणून सगळी कायदा सुव्यवस्था, गुंडगिरी, गुन्हेगाराचं साम्राज्य, खून पडत आहेत, दरोडे होत आहेत, चोऱ्या होत आहेत, मोटरसायकल चोऱ्या होत आहेत आणि त्याचा कुठलाही कोणाला धाक त्या ठिकाणी राहिलेला नाही. आणि म्हणून राजकीय नेत्यांनी सुद्धा अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणं त्या ठिकाणी योग्य नाही. मी तुम्हाला सांगतो की कुणाचा जर ऍक्सिडेंट झाला, कुणी मयत झालं तर लोकांना त्या ठिकाणी पीएम करण्यासाठी राहत्याच्या ग्रामीण रुग्णालयात जावं लागतं पोस्टमॉर्टम करण्यासाठी. आणि त्यांना त्या ठिकाणी जेव्हा आरेरावीची भाषा होते तिथे त्या आरएचमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉक्टर गोकुळ घोगरे हे गेल्या 10 वर्षापासून एकाच ठिकाणी, 2016 पासून ते राहत्याला एकाच ठिकाणी आहे. वास्तविक इतके वर्ष एखादे अधिकारी त्या ठिकाणी राहू शकतात का? त्यांच्या आरेरावीच्या गोकुळ घोगरे हे जे आरेरावीची भाषा वापरतात हे मी सांगत नाही, सर्व पक्षीय कार्यकर्ते या राहता शहरातले परिसरातले तुम्ही कोणाला विचारा ते सांगतील की त्यांची बोलण्याची पद्धत काय. ते सुद्धा एखाद्या आरोपीसारखं वर्तन. म्हणजे वास्तविक ज्याच्या घरात कोणाची आई असेल, कोणाची बहीण असेल, कोणाचे वडील असेल, कोणाचा मुलगा असेल, तो मयत झालेला असतो, त्याच्या कुटुंबावर मोठं दुःख झालेलं असतं. परंतु जेव्हा ते पोस्टमॉर्टमला जातात त्यांना त्याला काही प्रतिसाद मिळत नाही म्हणून ते कुणाला तरी फोन करतात आणि सांगतात आम्हाला मदत करा. आणि त्यांना संबंधितांचा फोन केला तर त्याच्या नातेवाईकावर हे गोकुळ घोगरे खेकसतात, तुम्ही कशाला बाहेर फोन करतात. अरे तुम्ही जर त्यांना चांगली सन्मानाची वागणूक दिली आणि लवकर त्यांचं काम केलं तर ते कशाला इतर काय लोकांकडे त्या ठिकाणी न्याय मागायला जातील. परंतु तुम्ही शासकीय नोकर असूनही अत्यंत आरेरावीची उद्धटपणाची वागणूक, ज्यांच्या कुटुंबावर फार मोठा आघात झालेला आहे अशा लोकांना ते गोकुळ घोगरे त्या ठिकाणी देत असतात. 10 वर्ष झाले ते गोकुळ घोगरेंना कुणाचा वरत असताय. 2 वर्षापूर्वी आम्ही पाठपुरावा करून त्यांची बदली केली होती. परत काही राजकीय लोकांनी आपल्या तालुक्यातील त्यांना मदत करून या ठिकाणी परत ठेवलेलं आहे. 10 वर्ष एखादा अधिकारी येऊन
इथे थांबतो आणि त्या ठिकाणी लोकांना त्रास देण्याची भूमिका, म्हणजे ज्या कुटुंबावर अपघात होऊन आघात झालेला आहे तर अशा कुटुंबाला त्या ठिकाणी उद्धटपणाची वागणूक द्यायची, असं वर्तन त्या डॉक्टर गोकुळ घोगरे यांचं आहे. त्यांच्या सगळ्या कारभाराची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. संबंधित मंत्र्यांना मी भेटणार आहे की एक अधिकारी 10-10 वर्ष एका ठिकाणी कसे काय राहू शकतात. हे कायदे आपले जे बनलेले आहेत की 3 वर्षाची नोकरी त्या ठिकाणी एका अधिकाऱ्याला असते, तर ते अधिकारी त्या ठिकाणी 10-10 वर्ष कुणाच्या बळावर, कोण त्यांना पाठिंबा देतात. मला तर काही नेत्यांचे कार्यकर्ते भेटले, त्यांनी मला सांगितलं, ते म्हणे आम्ही त्रस्त झालेलो आहोत अशा अधिकाऱ्यांमुळे, पण परिस्थिती तुम्हाला सांगून काय होतं. म्हटलं काय झालं, म्हणजे आमच्या नेत्यांना असेच अधिकारी आवडतात जे जनतेला त्रास देतात. त्यांच्याकडे जे जनतेला जे जास्त त्रास देतील अशा अधिकाऱ्यावर आमचे नेते खुश राहतात. यार मी तर अवाक झालोय ऐकून. म्हटलं काय प्रकार आहे, तेवढं तुम्हाला माहित नाही. त्यांना जनतेला त्रास देणारे अधिकारीच त्यांना आवडत असतात आणि म्हणून अशा अधिकाऱ्यांना 10-10 वर्ष त्या ठिकाणी त्यांची बदली होत नाही. काय म्हटलं गंभीर वय. इतर मतदारसंघात असं नाहीये, याच मतदारसंघात आहे. म्हणजे आपल्याकडे आपण पाहतो की लहान मुली, त्या ही जी काही डॉक्टर मंडळी आहे राहता शहरातली, तर या ठिकाणी लिंग निदानाचं काम चालतं. पूर्ण राज्यामध्ये राहता शहर प्रसिद्ध आहे की मुलगा आहे की मुलगी आहे त्याचं लिंग निदान या राहता शहरात होतं. काही राजकीय लोक सांगतात की पिंपरी निर्मळ, शिर्डी मतदारसंघातील पिंपरी निर्मळ या गावी गर्भ लिंग निदान जी चाचणी करत होते त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली. मी तर सांगतो, तर ते पिंपरी निर्मळला जे चाचणी करत होते मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते काहीच नाही. सर्वात जास्त शिर्डी मतदारसंघात राहता या तालुक्याच्या गावी मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे तपासण्यासाठी नुसते महाराष्ट्रातून नाही देशभरातून लोक येतात, देशभरातून. आणि गेल्या 15 वर्षापासून हे रॅकेट चालवणारे डॉक्टर आहेत. मग ह्या डॉक्टरांवर वेगवेगळ्या वर्तमानपत्रात बातम्या येऊ नये, वेगवेगळ्या लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, संतप्त भावना व्यक्त केल्या, पण तरी त्या डॉक्टरांना कोण पाठीशी घालतंय. आपण याचा हे राजकीय लोक विचार करतात की नाही की ही जी मुलींची हत्या सर्वात जास्त शिर्डी मतदारसंघात चालू आहे, आपण याला पाठीशी त्या ठिकाणी घालतो. या डॉक्टरांवर कारवाई त्या ठिकाणी होऊ देत नाही. जर देशभरातल्या लोकांना कळत असेल की या राहता या तालुक्याच्या गावी मुलगा किंवा मुलगी तपासली जाते, गर्भ लिंग निदान त्या ठिकाणी होतंय, त्याच्यासाठी 30,000 50,000 असे रुपये घेतले जातात, तर माझा सवाल आहे या तालुक्यातील जे सरकारी अधिकारी आहेत, या तालुक्यातील राजकीय जे लोक आहेत, त्यांना हा प्रकार माहित नाही का? गेल्या 15 वर्षापासून मोठ्या प्रमाणावर जे हे प्रकार होतात तरी सुद्धा कुणीच त्याच्यावर काही कारवाई करायला तयार नाही. म्हणून ते सांगतात की पिंपरी निर्मळला कारवाई झाली. ती पिंपरी निर्मळला अत्यंत छोटी कारवाई आहे. सर्वात मोठं जे सेंटर आहे ते बंद झालं पाहिजे. आणि ज्या ज्या डॉक्टरांनी गर्भ लिंग निदान मुलगा किंवा मुलगी आहे हे 15-20 वर्षापासून ही मोहीम चाललेली आहे, करोडो रुपये गोळा केलेले आहे, या डॉक्टरांवर कारवाई होणार की नाही हा माझा खरा सवाल आहे. आणि याच्यामुळे या राहता शहरातील जी गर्भलिंग निदान चाचणी चालते, मुलींचं प्रमाण राज्यांमध्ये कमी झालेलं आहे. हे जे असंतुलन आहे हे आपल्यासाठी अजिबात चांगलं नाही. राजरोसपणे जर शिर्डी मतदारसंघामध्ये मुलींची हत्या ज्या ओमलतानीच त्या ठिकाणी जर आपण त्यांची हत्या करणार असू आणि त्यांची जर हत्या होत असेल आणि त्याच्यासाठी जर शिर्डी मतदारसंघ देशभरामध्ये जर प्रसिद्ध होत असेल तर आमच्यासारख्या राजकीय लोकांना शर्मेने मान खाली घालावं लागते, अशी ही गोष्ट आहे. आणि म्हणून या गोष्टीच्या विरोधात सुद्धा आम्ही पाठपुरावा त्या ठिकाणी करणार आहोत. परंतु मी या राजकीय लोकांना सांगू इच्छितो की हे जे डॉक्टर आहेत
हे जर फक्त तुमच्या जाहिराती देत असतील, तुमचे फोटो छापत असतील, तुमचे फलक जर त्या ठिकाणी लावत असतील आणि म्हणून तुम्ही जर काहीच कारवाई करणार नसाल तर लोकांमध्ये हा चुकीचा संदेश त्या ठिकाणी जातो. सर्वसामान्य जनतेमध्ये संतापाची भावना आहे आणि म्हणून या गोष्टीसाठी सुद्धा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. आणि जी गोष्ट सर्व सरकारी अधिकाऱ्यांना माहीत आहे, त्यांनी 15-20 वर्षात का कारवाई केली नाही, हा पुन्हा माझा एकदा त्या ठिकाणी सवाल आहे. आणि म्हणून कुणीतरी काही सांगेल नाही पिंपरी निर्मळला त्या ठिकाणी कारवाई केली, पोलिसांनी त्यांना जेलमध्ये टाकलं, ते अत्यंत थातुरमातुर कारवाई त्या ठिकाणी आहे. जेव्हा या मुख्य डॉक्टरांवर कारवाई होईल, जे खरे सूत्रधार आहेत आणि जे देशभर मोहीम चालवतात, त्या डॉक्टरांची चौकशी होऊन आणि त्यांच्यावर कारवाई जर ज्या वेळेस होईल त्यावेळेसच खऱ्या अर्थाने इथल्या ज्या चालणाऱ्या ज्या मुलगा किंवा मुलगी ह्या ज्या मोहिमा आहेत चालू, त्या बंद होतील. आणि ती मोहीम बंद करण्यासाठी निश्चितपणे सांगतो की मी पाठपुरावा त्या ठिकाणी करणार आहे. आत्ताची जी परिस्थिती आपण पाहतो की सामान्य लोक ज्यांच्या मागे कुणी नाही असे सामान्य बाजार करणारे लोक, ज्यांच्या मुलांना गाडीच्या टायर खाली चिरडून मारलं जातं, अशा ओंकार गायकवाड करता त्या ठिकाणी परिसरातले शेकडो नागरिक त्या ठिकाणी येतात आणि आंदोलन करतात. कुणाला राजकीय पक्षाचं नेतृत्व त्यांना नसतं, कारण लोकांमध्ये जो चीड निर्माण झालेली आहे, संतापाची भावना निर्माण झालेली आहे की आमच्यावर अन्याय होतो, आमची साधी फिर्याद सुद्धा त्या ठिकाणी नोंदवली जात नाही. आणि उन्मत्त झालेले ते पोलीस निरीक्षक चव्हाण लोकांना आरेरावीची भाषा वापरतात, लोकांना आरोपी सारखे ट्रीटमेंट त्या ठिकाणी देतात, परंतु त्यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई आतापर्यंत झालेली नाही. म्हणून आम्ही काल पहिल्यांदा जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्या ठिकाणी भेटलो आणि जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर वरिष्ठ अधिकारी असो किंवा राज्याचे मुख्यमंत्री असो त्यांना आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, जी गुंडगिरी फोफावलेली आहे, आपण फक्त गुंडगिरीच्या विरोधात भाषणं करतो, शिर्डी मतदारसंघ गुन्हेगारी मुक्त झाला पाहिजे फक्त सांगायचं, परंतु तुमच्याच आशीर्वादाने सगळी गुन्हेगारी बोकाळलेली आहे शिर्डी मतदारसंघामध्ये, राहता शहरामध्ये. आपण लोकांना वेडे समजतो का की आपणच गुंडगिरीला आशीर्वाद द्यायचा, गुंडांना सहकार्य करायचं, गुंडांच्या पाठीशी उभं राहायचं आणि पुन्हा सांगायचं की गुंडगिरी मुक्त शिर्डी मतदारसंघ झाला पाहिजे. कुठेतरी लोक अशा भाषणाने आता हसायला लागतात. लोकांना वेड्यात काढायचे दिवस आता त्या ठिकाणी संपलेले आहेत. म्हणून याचा परिणाम या सगळ्या शिर्डी मतदारसंघातल्या गुन्हेगारांनी जो हैदोस घातलेला आहे, त्यामुळे विनाकारण पक्षाची बदनामी होती, सरकारच्या प्रतिमेला धक्का लागतो. जे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे अत्यंत प्रामाणिकपणे गुन्हेगारी मुक्त झालं पाहिजे, महिलांना संरक्षण मिळालं पाहिजे, आमच्या मुलींवर अन्याय नाही झाला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी आहे. परंतु त्या भूमिकेला छेद या शिर्डी मतदारसंघात त्या ठिकाणी जातोय. हे अत्यंत चुकीचं आहे. विनाकारण पक्षाची आणि सरकारची बदनामी या चुकीच्या अधिकाऱ्यांमुळे त्यामुळे तयार होते. जनतेमध्ये संतापाची भावना त्या ठिकाणी तयार होते. अहो, सामान्य भक्तांची गाडी जर शिर्डीला लावली, जर त्याची काच फुटत असेल आणि त्याचा लॅपटॉप असो, त्याचे पैसे असो, त्याचे कागदपत्र असो, सर्व जर त्या ठिकाणी चोरीला जात असेल तर काय भावना या शिर्डीमध्ये आल्यानंतर त्या साई भक्ताची होत असेल, त्याचे खिसे कापले जात असतील, त्याचे पासपोर्ट त्या ठिकाणी हरवले जात असतील, तर अत्यंत गंभीर आहे. कुठे आपण या गोष्टी थांबवणार आहोत की नाही, हा माझा खरा त्या ठिकाणी सवाल आहे. किती दिवस आपण अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालता? आणि माझा तर प्रश्न आहे, एका मतदारसंघात 3-3 वर्षाच्या पुढे अधिकाऱ्यांनी राहण्याची त्या ठिकाणी गरज नाही. आपण पाहतो या शिर्डी मतदारसंघामध्ये सर्व अधिकारी 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, अरे कुणाच्या बळावर त्या ठिकाणी राहतात? कोण यांना सहकार्य करतं? म्हणजे ज्या अधिकारी लोकांचा छळ करतात, लोकांना त्रास देतात, त्या अधिकाऱ्यांना तुम्ही 5-5, 7-7, 10-10 वर्ष या ठिकाणी या शिर्डी मतदारसंघामध्ये ठेवता. आणि त्यामुळे जनतेचा आता संयम सुटायला लागलेला आहे. आणि म्हणून मी या नेत्यांनाही सांगू इच्छितो की आपण अजून तरी भारतीय जनता पक्षाच्या सरकारची बदनामी थांबवणं गरजेचं आहे. या गुंडांना पाठीशी घालणं बंद करा आणि या सर्वसामान्य जनतेशी जे अधिकारी उर्मटपणे वागतात, उद्धटपणे वागतात, यांना कधीही पाठिंबा त्या ठिकाणी देऊ नका. सामान्य जनतेमध्ये सरकारविषयी एक चांगला संदेश गेला पाहिजे
की हे सरकार सर्वसामान्यांच्या बाजूचं आहे, परंतु शिर्डी मतदारसंघामध्ये जर वेगळा छेद जात असेल, वेगळा संदेश जात असेल, तर निश्चितपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आम्ही त्यांना साकडं घालणार आहोत की आमच्या मतदारसंघात हे काय चाललंय. 10-10 वर्ष एक अधिकारी त्या ठिकाणी राहतात, डॉक्टर त्या ठिकाणी, आणि उद्धटपणे ते लोकांशी बोलतात. पोस्टमार्टमला ते सर्व कुटुंब दुःखी झालेलं असताना, त्या कुटुंबावर मोठा आघात झालेला असताना हे डॉक्टर गोकुळ गोगरे अत्यंत उद्धटपणाची भाषा गोरगरीब लोकांवर त्या ठिकाणी करतात. म्हणून आणि हे पीआय नितीन चव्हाण राहत्याचे ज्या पद्धतीने फिर्यादी मुळात घेतच नाही, आलेल्या लोकांना पळून लावायची, त्याला इतके प्रश्न विचारायचे का तोच आरोपीच असतो. म्हणजे असं झालं का, तसं झालं का, टायर कसं गेलं, मग ही काच फुटली का, या बांगड्या तुमच्यात होत्या का, इतके उपप्रश्न करायचे की ज्या कुटुंबावर मोठा आघात झाला, त्यांचा 13 वर्षाचा तरुण मुलगा त्या ठिकाणी टायर अंगावर घालून मारला गेला, आणि त्याच कुटुंबाला तुम्ही जर चुकीचे प्रश्न विचारून त्यांना अजून मानसिक धक्का जर देणार असाल तर सर्वसामान्य जनता शांत बसणार नाही. या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि म्हणून असे जे जे अधिकारी आणखी असतील ज्यांना या मतदारसंघात 5-5, 7-7 वर्ष झालेले आहेत, अशा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. आणि जे अधिकारी उर्मटपणे लोकांना बोलत असतील आणि गुन्हेगारांनाच अभय देत असतील, गुंडांचं समर्थन करणार असतील, सर्व खुलेआमपणे अवैध धंदे चालवत असतील, तर अशा अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. आता काय कुठल्या निवडणुका नाहीत, परंतु आम्ही फक्त निवडणुकीसाठी लढत नाही, सर्वसामान्य जनतेवर जेव्हा अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात लढायची राजेंद्र पिपाण्यांची भूमिका त्या ठिकाणी असते. आम्ही काय फक्त कुठल्या निवडणुकीपुरतं मैदानात त्या ठिकाणी उतरत नाही, परंतु या निमित्ताने सुद्धा मी शिर्डी मतदारसंघातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की हे जे चुकीचं चाललेलं आहे, या चुकीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात निश्चितपणे आम्ही सर्वसामान्य जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी राहू. आणि या मतदारसंघातील जी गुंडगिरी असेल, जी दहशत असेल, ज्या चोऱ्या असतील, मोबाईल चोऱ्या असतील, बाजारात जाणारे आमच्या महिलाही त्या ठिकाणी सुरक्षित नसतील, शिर्डीला येणारे साई भक्त त्यांचे खिसे कापले जाणार असतील, त्यांच्या गाडीच्या काचा फोडून जर त्यांच्या चोऱ्या होणार असतील, तर या सगळ्याच्या विरोधात निश्चितपणे यापुढे सुद्धा आवाज उठवून या अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करू, एवढंच या निमित्ताने मी सांगतो.